नमस्कार. आज 26 एप्रिल आणि आपण आज 26 एप्रिल ते 23 मे दरम्यानचा हवामान अंदाज बघणार आहोत. नेमकं कुठे कसा पाऊस होईल तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा. त्यासोबत आपल्या नातेवाईकांना देखील आपण शेअर करा. सुरुवातीला आपण मॉडेलनुसार जर बघितलं 26 एप्रिल ते 2 मे दरम्यान कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही. त्यानंतर 3 मे ते 9 मे दरम्यान देखील कसल्याही प्रकारचा अंदाज नाही आणि 10 मे ते 16 मे दरम्यान देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लक्षणीय पावसाची शक्यता नाही. त्यानंतर 17 मे ते 23 मे दरम्यान देखील फारशी शक्यता नाही. जो पाऊस असेल तर तो पूर्वेकडील राज्यामध्येच आपल्याला 4ही आठवड्यामध्ये बघायला मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी जो ॲक्च्युअल पाऊस होणार आहे, म्हणजे जर मॉडेलनुसार जर प्रिडिक्शन केलं तर जो पाऊस होणार असेल तर तो या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. आणि आपल्या महाराष्ट्राकडे हा पाऊस दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी तेवढ्या प्रमाणामध्ये पाऊस होणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी माहिती आहे. परंतु आता जर दुसऱ्या मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर तो जो पाऊस होणार आहे तो या ठिकाणी आपल्याला सरासरीमध्ये बघायला मिळेल. म्हणजेच डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा प्रकारचा जो पाऊस होतो त्याच्या तुलनेमध्ये सरासरीपेक्षा पाऊस अधिक राहील की कमी राहील अशा प्रकारची या ठिकाणी माहिती आहे. म्हणजेच आपल्याकडे मार्चपर्यंत पाऊस होतो, एप्रिलमध्ये थोडासा कमी होतो आणि मेमध्ये कडक उन्हाळा आपल्याला या ठिकाणी जाणवत असतो. म्हणजेच मेमध्ये पावसाची जास्त शक्यता नसते. एप्रिल मे महिन्यामध्ये एक अपवादात्मक मागच्या वर्षी जो पावसाच्या मुसळधार नोंदी झाल्या तो एखाद्या सालासाठी येऊ शकतं. परंतु सरासरी जी ॲव्हरेज आहे तर ती मे महिन्यामध्ये कडक ऊनच आपल्याला बघायला मिळत असतं. तर त्याच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर जो पाऊस आहे तर यावर्षी आपल्याला मे महिन्यामध्ये चांगल्यापैकी बघायला मिळणार आहे. परंतु 26 एप्रिल ते 2 मे दरम्यान जर बघितलं आपण या ठिकाणी पाऊस दिसत नाही आहे. परंतु आपल्याला 28-29 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे. या ठिकाणी या आठवड्यामध्ये पाऊस जरी दाखवलेला नसला परंतु या ठिकाणी आता बदल होताना दिसतोय. 3 मे ते 9 मे दरम्यान विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये काहीसं वातावरण तयार होताना दिसतंय. या ठिकाणी पावसाला सुरुवात होत आहे पूर्व विदर्भामध्ये. आणि त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये जर आपण बघितलं तर तिसऱ्या आठवड्यामधील 10 मे ते जवळपास 16 मे दरम्यान जर आपण परिस्थिती बघितली तर पूर्वोत्तर राज्यामध्ये देखील या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाचं वातावरण बनताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे अरबी समुद्र पहिलाच ॲक्टिवेट झालेला आहे आणि आता बंगालच्या उपसागरमध्ये हालचालींना वेग येईल आणि त्याचमुळे या ठिकाणी सरासरीपेक्षा खूप अधिक पावसाची शक्यता बांगलादेश त्यासोबत पश्चिम बंगालच्या आसपास या संपूर्ण ठिकाणी पूर्वेकडील राज्य आसपास दिसत आहे. ही स्थिती आपल्याला दक्षिणेकडील राज्याची छत्तीसगड, झारखंड त्यासोबत जो दक्षिण भारतातील राज्य आहे या ठिकाणी देखील दिसत आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील विदर्भ, पूर्व विदर्भ, दक्षिण विदर्भ, पश्चिमेकडील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये संपूर्ण ठिकाणी त्यासोबत उत्तरेकडील जो मराठवाडा आहे या ठिकाणी देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगरपर्यंत पाऊस दिसत आहे. त्याच्या तुलनेमध्ये काहीसा पश्चिमेकडे पाऊस कमी आहे. परंतु तरी देखील पुणे, अहमदनगर, त्यानंतर सांगली, सोलापूर या ठिकाणी देखील पावसाच्या नोंदी होण्याची शक्यता मॉडेलनुसार 10 मे ते 16 मे दरम्यान आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर जवळपास जो चौथा आठवडा आहे 17 मे ते 23 मे दरम्यानचा, तर या ठिकाणी जे आहे तर 17 मे ते 23 मेच्या दरम्यान आपल्याला पूर्वेकडील पाऊस कमी होताना दिसतोय आणि दक्षिण भारताकडे हे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये आपल्याला कर्नाटकपर्यंत त्यासोबत तामिळनाडू, आंध्र प्रदेश या संपूर्ण ठिकाणी पाऊस चांगल्यापैकी दिसतोय. महाराष्ट्रामध्ये देखील जो लक्षणीय पाऊस आहे तर तो पश्चिमेकडे सरकताना आता दिसत आहे आपल्याला, जो मराठवाड्याच्या आसपास होतो. तर त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ सोलापूरचा देखील काहीसा विभाग, त्यासोबत अहमदनगर, पुण्याचा काही विभाग आणि नाशिकपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि मध्य महाराष्ट्राला जो संलग्न असलेला मराठवाड्याचा विभाग आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे दक्षिण मराठवाड्यापर्यंत. एकंदरीत जर आपण बघितलं तर जवळपास आपल्याला मॉडेलनुसार जे आहे तर जो दुसरा आठवडा आहे 3 मे ते 9 मे दरम्यानचा, या ठिकाणी काहीशी पावसाला महाराष्ट्रात पूर्व विदर्भाकडून सुरुवात होईल आणि त्यानंतर हा 10 मे ते 16 मे दरम्यान काहीसा वाढेल आणि त्यानंतर 17 मे ते 23 मे दरम्यान पावसामध्ये चांगल्यापैकी महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मध्य महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वाढ आपल्याला बघायला मिळत आहे. आता जर आपण आपला अंदाज जर बघितला तर मे महिन्यातील काय असू शकतो, तर या अगोदरच आपण जवळपास महिनाभरापासून शेतकऱ्यांना पूर्वकल्पना देतोय की मे महिन्यामध्ये पावसाचा अंदाज आहे, जोरदार पाऊस पडणार आहे. तर या सर्व गोष्टी अभ्यासांतीच सांगितल्या जात्या. तर 2 तारखेपासून ढगाळ वातावरण होण्यास महाराष्ट्रामध्ये सुरुवात होईल, ज्यामध्ये खास करून दक्षिणेकडील जो मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी आपल्याला ढग दक्षिणेकडे बघायला मिळतील आणि काहीसे ढग देखील उत्तरेकडे देखील थोड्याफार प्रमाणामध्ये बघायला मिळतील. परंतु या ढगांची जी स्थिती आहे तर ही चांगल्यापैकी आपल्याला 5 तारखेपासून वाढण्यास सुरुवात होईल. आपण या अगोदर देखील शेतकऱ्यांना तोच अंदाज दिलेला आहे की
5 तारखेनंतर चांगल्यापैकी ढगांची निर्मिती किंवा किंबहुना काही जो दक्षिणेकडील विभाग असेल या ठिकाणी पावसाची शक्यता देखील आपल्याला 5 तारखेपासून बघायला मिळेल. आणि जी वातावरणात वाढ असेल तर जवळपास 6-7 तारखेला अशी वाढत जाऊन जवळपास 7 तारखेच्या नंतर किंवा 8 तारखेपासून किंवा एखाद्या दिवस 9 तारखेच्या आसपास देखील अशी स्थिती बनू शकते की हळूहळू जो हा पाऊस असेल तर पुन्हा हा हळूहळूच वाढत जाईल. म्हणजे 5, 6, 7 दर दिवशी वाढत जाईल आणि जवळपास 8 तारखेच्या नंतर याला चांगल्यापैकी रिदम येईल. आणि हा जो पाऊस असेल तर पडणारा खास करून मुख्यत्वे पाऊस पडेल हा तर तो दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे देखील काही विभाग या संपूर्ण ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी पावसाच्या नोंदी बघायला मिळणार आहे. त्यासोबतच मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील आपल्याला पश्चिम विदर्भापर्यंत हा पाऊस बघायला मिळेल. आणि थोडंसं जो आपण उत्तरेकडे जाऊ तर हा जो पाऊस असेल तर थोड्याफार कमी प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि जास्तीचा जो जोर असेल तर तो आपल्याला दक्षिणेकडील जो मराठवाडा आहे या ठिकाणी खास करून बघायला मिळेल आणि मध्य महाराष्ट्रामध्ये. त्यासोबत विदर्भाचा देखील दक्षिणेकडील विभाग आणि काहीसा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी देखील पावसाचा जोर चांगल्यापैकी आपल्याला बघायला मे महिन्यामध्ये मिळणार आहे. तेव्हा हे वातावरण जे असेल तर जवळपास मॉडेलनुसार 23 तारखेपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. आपला जो पहिला अंदाज होता तर हा 16-17 तारखेपर्यंत जाण्याची शक्यता आपली देखील होती. तर येणाऱ्या दिवसामध्ये बघूया आपण किती दिवसापर्यंत हे वातावरण जातं. त्यासोबत वातावरण तीव्र देखील असणार आहे आणि जोरदार पाऊस देखील काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाच्या नोंदी होणार आहेत. त्याबद्दलची माहिती आपण जसं वातावरण जवळ येऊ त्या संदर्भात तुम्हाला देणारच आहोत. तेव्हा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची माहिती आपल्याला मिळेल. आणि उत्तरेकडे थोडीशी शक्यता ही कमीच असणार आहे त्या पावसासंदर्भाची. त्याची जी परिस्थिती असेल त्यावेळेस आपण देणार आहोत. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.